हवले काय राहतात तुला नाही माहिती. मला काय पाहणार बांधणार नाही. एक काम करू चला आणि भात आवडतोय म्हणा. भात बांधतोय ना आवडतो कुठे म्हणून चालेल ना. नाही ना असं कसं काय आवडतो तो आम्ही पाहणं काय म्हणतायला पेंड आहे. आणि पाहले तर मी आता हे पाणी थोडं क्लिअर होतोय. भाऊ तिकडे इकडनं बरं ना हे जाऊन तो थांब ना ते पाणी बघ खराबच आहे. नाही नाही बादल दूच आहे का. हो संस्कारी पोळ्या मग विषय का आपण एकदम स्वच्छ आणि आपण पण स्वच्छ पितो आणि तुम्हाला बी स्वच्छ पाजणार पाणी. हा तू काय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो की मी माझ्या मित्राचं शेतात मदत करायला आलो होतो. तर थोडं काम बाकी राहून गेलं तर ते आज पूर्ण करायला वापस आलेलो आहे. त्याला आजचा ब्लॉग पण पाहूया शेतामध्ये. आणि आज थोडा वेगळं काम आहे कारण की जे भात कापलेलं होतं ना ते भात आज डोक्यावर घेऊन तिकडे तुम्हाला घेऊन जायचं. म्हणजे मागच्या साईडला ते दिसतं का तुम्हाला ते काय बोलतं काय मग त्याला ते घेऊन जायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तो हा रस्ता आहे अरे शेतातले रस्ते थोडे अवघड राहतात काही टायमाला समजत नाही यार. ते सगळं बांधलेलं ना हे बघ हे सगळे घेऊन जायचं आता ते बांधून ते आजी बांधताय ना ते डोक्यावर घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने ते बांधताय. ते पाहू शकता मित्रांनो असं घेऊन जायचं आहे डोक्यावरती. खूप अवघड आहे हवा खूप जास्त चालू म्हणून धरता जमत नाही. तुम्हाला नंतर दाखवतो मी. एक्टिंग आहे. मोबाईल काढून टाकील ना माझा अरे ये सब क्या देखना पड़ रहा है. बस का हा बस ना हा मागे मागे येशील का पण I am sorry, Babu. तर मित्रांनो अशा पद्धतीने काम असतं शेतामध्ये ते तुम्हाला दाखवलं. आणि या शेतामधलं भात आवरला गेलेलं आहे पूर्णपणे. आता राहिलं त्या तिकडच्या शेतामध्ये. तर चला आता तिकडच्या शेताला मी पटापट आवरू. नंतर मी जे तुम्ही कालवाला ब्लॉग जर बघितला असेल त्याच्यामध्ये जे थोडाफार बाकी होतं भात कापायचं तेही कापायचं आहे. आणि ते होईल नंतर पहिले आपलं जे भात आहे ते वाहून घेऊ. बघू 4-5 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं. त्याची मला पण लवकर जायचं आज घरी. तर एवढं भात आहे हा भात व्हायचं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर त्याचा मागे बी भात लावलेला आहे तो भात कापायचा आहे आणि सुकवायचा आहे. तर चला पटापट वाहून टाकू भात. काय वहिनी काय 2 शब्द का होते. अरे यही नहीं अभी और सुनिए. हा मित्रांनो आम्ही आहे शेतकरी. आमचं चाललंय भात व्हायचं आणि तू पहिला डायरेक्ट स्क्रिप्ट लिहायचा कॉमेडी करायला काय तर. अरे दादा मग काही हवले बोल राय ना हवले काय राहतात तुला नाही माहिती. मला काय पाहणार बांधणार नाही. एक काम करू चला आणि भात आवडतोय म्हणा. भात बांधतोय ना आवडतो कुठे म्हणून चालेल ना. नाही ना असं कसं काय आवडतो तो आम्ही पाहणं काय म्हणतायला पेंड आहे. हा नमस्कार मित्रांनो हमारे यूट्यूब चैनल के आपका स्वागत है.
काही तिकडं झालं काही बोलायचं मध्ये ती मेहनत करता यार नवरा वाईट आणि करून नीटाच्या आधीशी जर ते की जसं मला एवढा राग आलेला राहतो की नाही रागा बरामध्ये सगळं भात होऊन टाकला बघा मलाच समजलं नाही काय बोललं तू काय बोलला कर नीडार का हा नीडारचा बरा ती हा असं करून नाही का ही आधी राहते ही चढली का माणसं राग येतं नाही का असं पण बघताच हा तसं हा आणि मग ते तसं पण बायकोचं तसं दिसत नाही ते मूठ पूर्ण भांडलं म्हणजे वहिनीला राग आला बाप राग येतं काय झूम करून पाहावं लागेल असा राग बीग नको आणू नाही ते बघ पांढला डायत लागवर म्हणजे ओ माय ओ इतका सांगतात हॅलो भैया कोणाला डोक्यावर देणार हिराला असं डोक्यावर ठेवा का तुझा राग आणलेला आहे वहिनीला मी का हिला तुझ्यामुळे जा पार एवढा भांडला गेला आहे ना हिला राग येत नाही कारण की 2-3 तापड 2-3 ओढून दिलं तरी तिथं हसत मला रे आता बघा काय हाय अरे चुप बरोबर कॅमेरे बराबर चालू तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतात जर पाणी पाहिजे राहिलं ना तर असं खड्डा करावं लागतं नंतर तिथे पाणी जमा होतं मग ते पाणी जे खराब पाणी राहतं ते वाहून जातं आणि स्वच्छ पाणी जमा होतं जसं की इथे पाहू शकता तुम्ही हे मस्त होतं पण आता ते आम्ही थोडं जास्त खोल करतो त्याला म्हणून ते पाणी खराब झालं तिथनं ते पाणी येईल स्वच्छ ते जमा होईल मग ते पाणी आम्ही त्या बादलीत भरू मग ते पाणी पिऊ बरोबर ना इंद्रा बरोबर दिली का माहिती हा मग विषय आहे का कारण की ह्या झिऱ्यातलं पाणी प्यायला नशीब लागतं असं कोणाला नाही भेटत तू कुठे बी नशीबच करता का जास्त नशीब हे बघ हे याला काढू नाही ते पाणी असलं काय अरे काय पाणी असेल काय करत असेल झाले असं करून राहिले म्हणजे पाणी शुद्ध करता येते हे बघा फिल्टर येते फिल्टर हे इकडून येऊ दे नको ना जाऊ दे ना कशाला हे करतोय जाऊ दे ते हे बघा इथे पण भात लावलेलं आहे तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवू का इथली पाहले तर मी आता हे पाणी थोडं क्लिअर होतोय भाऊ तिकडे इकडनं भर ना हे जाऊन तो थांब ना ते पाणी बघ खराबच आहे नाही बादल दुसरं का हो संस्कारी पोळ्या मग विषय का आपण एकदम स्वच्छ आणि आपण पण स्वच्छ पितो आणि तुम्हाला बी स्वच्छ पाजणार पाणी हा तू काय अरे इकडे चालू आहे अरे तू कॉमेडी बनवले बाबा कॉमेडी बनवत नाही कॉमेडी करतो तू स्वतः फोन मी कॉमेडी आहे असं सगळ्यांना माहिती आहे कमेंट करता भाऊ कमेंट करा हा कॉमेडी का नाही त्याला काही बी कॉमेंट करत होतं बरं का याला कोणी काय सांगणार नाही कोणा नमुना यासाठी स्पेशल कमेंट करा यासाठी स्पेशल कमेंट करा याचा व्हिडिओ पाहते हो तुम्हाला टाकरं हिरालाल चॅनल आहे तिथे जा पा सर 101 कॉमेडी व्हिडिओ भेटेल तुम्हाला कसं पेरा दारू हातात घ्यायचा ग्लास राम राम भाऊ ते यार खराब पाणी रे म्हटलं का पितोय पिऊन घेतलंय काय बेकार अरे गडूर पाणी तोंडात नाही याच्यापेक्षा गडूर पिलेलं आहे मजाक नाही ते पिलेलं आहे म्हणा पण आता बघ पाणी एकदम स्वच्छ झालं बघ आता हा दिसतंय का मित्रांनो बाबा कामाचा जागाने पळून चालला तर मित्रांनो इथे आता पाणी झालेलं आहे स्वच्छ आता हा पाणी या बादलीत टाकायचं आहे आणि घेऊन जायचं पिण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो पाणी किती स्वच्छ आहे हे पाहू शकता पाणी गावाकडे गाईज हे असंच करतात शेतामध्ये गेलेत ना तिथे काही पाण्याची सोय नाही राहत तर असंच जे नैसर्गिक पाणी राहतं ना तेच पाणी प्यावं लागतं आणि चांगलं राहतं हे पाणी खराब वगैरे नाही राहत स्वच्छ राहतं एकदम आता हे पाणी भरून घेऊन जायचं बादलीमध्ये आणि खूप थंड पाणी गाईज खूप थंड पाणी मस्त
हे बघ पाणी कुठून निघतंय बा ते. मित्रांनो पाणी घेतलं गेलेलं आहे. चला आता घेऊन जाऊ. आजी पाणी पिते का? हां बकरी बोले दे असं आहे का? पाणी पिऊन जाते काय नाही ना? मस्त पाणी आहे ना. चाल तसं दे घेऊन जाऊ का? हां कुठे गेली बाकीचे? अरे यार इथेच होते. गेले असतील भात घेऊन गेले असतील ते. तर पाणी आपण या ठिकाणी ठेवून देऊ. कसं आहे ना, कचरा वगैरे पडेल तर खराब होईल. तर अशा पद्धतीने गावातलं आणि शेतामधली लाईफ राहते मित्रांनो. तर आता इथला बी भात आवरला गेलेला आहे. आता जो हा भात आहे ना, जो कालचा ब्लॉगमध्ये मी दाखवलं तुम्हाला, हा पूर्ण हा भात टाकलेला आहे ना, हा पण वाळायचा आहे. त्यानंतर जो भात राहून गेला होता कापायचा, जो की पाण्यामध्ये होता, बहुत म्हणजे खूप जास्त चिखलमध्ये होता ना, तर तुम्ही पाहू शकता तो पात्र. तुम्हाला दाखवतो खाली जाऊ. तर हा भात बाकी आहे कापायचा, कारण की तुम्ही पाहू शकता पूर्ण चिखल आहे. चिखलामुळे ना जमत नव्हतं कापायला आणि टाईम बी जास्त होऊन गेला होता काल. तर आता हा भात पण कापायचा आहे आणि तो भात घेऊन वरती टाकायचा आहे आणि वाळायचा आहे. तर अशा पद्धतीने शेतीतलं काम राहतं आणि भाताचं काम असं राहतं मित्रांनो. तर हा माझा दुसरा ब्लॉग आहे मराठीमध्ये, जो की काल जो अपलोड केला. आणि कमेंट करत जा यार तुम्ही, म्हणजे मला माहीत पडेल की तुम्हाला व्हिडिओ आवडता का नाही आवडता. खूपच लोक कमेंट करायला लाजता. तर काय कमेंट करायचं मित्रांनो, तुमचं कमेंट पाहून आणखी भारी वाटतं मला व्हिडिओ बनवायला. तर कमेंट करत जा. तर इथे सगळं खाण्यापिण्याचं सामान आहे आणि काही स्वेटर वगैरे आणलेलं आहे आम्ही, ते ठेवलेलं आहे. तर आता पाहूया तिकडे गेली ते भात घेऊन गेलेले आहे. आणि इथे बाजरी लावलेली आहे, जे की मित्राच्या बाबाची आहे. ती तुम्ही पाहू शकता इथे बाजरी लावलेली आहे. तर इथं काही असं व्ह्यू आहे गाईस. तर हा व्ह्यू आहे आणि इथे नागली, हा पण पाहू शकता. ही नागली आहे. तुम्ही पापड खाल्ले असतील ना नागलीची, ही नागली गाई. ते नागली होते लावलेली, जे आपण आता बघितलं ना त्यांचं वालं आहे ते. तर नागली आहे, हे त्यांचं वालं वावर आहे. आणि हे इकडे माझ्या मित्राचा, जिथे आता भात वगैरे वाहत होतो आपण. तो या ठिकाणी बी आणि त्या ठिकाणी बी, दोघं ठिकाणीतलं भात वाहू घातलं गेलं. तर आता फक्त बाकीचा तो एरिया बाकी तो झाला का त्यानंतर ते कापायचं आहे. ते कापल्या गेलं का मग जो आपण त्या साईडने आलो होतो ना तिकडे बाकी आहे, तिथे बी थोडाफार भात 4-5 वाजेपर्यंत जेवढं लावलं जाईल तेवढं लावायचं आहे. त्यानंतर मी पण घरी निघेन. तर ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला कमेंट करत जा. कमेंटमध्ये सांगत जा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतं. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि व्हिडिओ नक्की शेअर करत जा आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, भावा बहिणी जे बी असतील. तर चला पाहूया आता 4-5 वाजता काय होतं काय नाही, किती काम होतं किती नाही. तर भेटूया लवकरच. गोरपडून चालू म्हणजे सांगितलं नाही रे, असं त्याला त्यांचं मेसेज काय आलं सांगायचं हो का? बरोबर का नाही? तर मित्रांनो आत्ता तोडला मी, मस्त गोड आहे. आता हा जो भात दिसतोय ना, हा भात लावायचा आहे. ते पद्धतीने बनवत आहे. त्या ठिकाणी ते गोल आहे करायचं आपल्याला, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना तसं करायचं आहे. याला काही नाही. आणि त्या बाजूच्या शेतामध्ये जो भात आहे ना तो ठेवायचा तिथे. त्याला बस वगैरे समजून बाबा मुंगींनी घर बनवून ठेवलेलं इथे. मला पाण्याला डबल आठवत का मला पाण्याला. अचानक माझं लक्ष गेलं इकडे या पुलावर. मित्राला विचारलं, म्हटलं काय रे, म्हणे केळ म्हणे.
जवळ आल्यावर नाही समजलं आला, पण अचानक वरती बघितलं तेव्हा दिसलं की हा भाऊ केळं इथे करा. कारण की झाड तर केळीचं आहे, पण म्हटलं लागलेलं आहे का नाही केळं, हे वरती लागलेलं आहे बहुतेक. आणि हा पूल आहे खाली, आणि हा पेरू. बाई इथं खायतली मजा आहे बरं. तर मित्रांनो मी चाललो आता घरी. पाहू शकता संध्याकाळचं वातावरण. 5:15 होत आहे आता, आणि वातावरण पाहू शकता तुम्ही. आपलं डोंगर भाग आहे. आता संध्याकाळ होते आणि आम्ही चाललो घरी. शेतात मदत करू लागलो खूप, पण कसं आहे ना, घरी जाताना मला अंधार होऊन जातं आणि रस्ता पाहू शकता खराब वगैरे. तर आता घरी जातो मी. भेटूया घरी गेल्यावर. त्यांना तर पीक पाण्याला जायचं दाढी करण्यासाठी, तर जाऊया पीक पाण्याला.